काल मुंबईत आचार्य जैन मुनी पद्मासागर यांची एक कार्यक्रम जो आहे तो दादर येथे पार पडला आणि त्या कार्यक्रमातून अनेक मुद्दे त्यांनी जे आहेत ते उपस्थित केले गेले आहेत। पण या सगळ्या मुद्द्यांना आता विरोध जो आहे तो आम्ही गिरगावकर या संघटनेकडून केला जातोय। ही सगळी मंडळी आज या ठिकाणी निषेध करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलेली। तुम्ही जैन मुनी पद्मसागर यांचं संपूर्ण भाषण ऐकलंय का? त्यांच्यावर आता तुमचा नेमका काय आक्षेप आहे? खरं तर हे जे जैन मुनी आहेत नयनसागर, ते प्रत्येक वेळेला असं वादग्रस्त वक्तव्य नेहमीच करत असतात। ते काय पिऊन वक्तव्य करत असतात हे त्यांनाच माहिती। आणि ते आपल्या प्रत्येक वेळेला आपल्या महापुरुषांबद्दल आणि ज्या महिला होऊन गेल्या, आपल्या शूरवीर महिला होऊन गेल्या, त्यांनी काल अशा शूरवीर महिलेबद्दल एका आपल्या ताराराणीबद्दल जे वक्तव्य केलं, तर त्यांनी पहिलं आपल्या इतिहासाचा पूर्ण अभ्यास करावा। त्या कोणाच्या कन्या होत्या, कोणाच्या सून होत्या, कोणाच्या पत्नी होत्या, हे त्यांनी जाणून घ्यावं। आणि त्यांना चांगली गोष्ट आहे की त्यांना स्वतःच्या जैन धर्मामध्ये आपले जे महाराष्ट्राचे जे लोक आहेत, मराठी जे महावीर आहेत किंवा महापुरुष आहेत, त्यांना आपल्या मध्ये त्यांनी समाविष्ट करून घ्यायचं त्यांना मान्य आहे। पण पहिलं त्यांनी इतिहास त्यांचा बघून घ्यावा। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्हाला राग ह्या गोष्टीचा आहे की हे जे वक्तव्य प्रत्येक वेळेला करतात ते नेहमी आपल्या मंत्र्यांसमोर करतात। तिथे मंत्री उपस्थित होते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते, तर हे कसं काय ऐकू शकतात आपल्या महापुरुषा? म्हणजे ह्यांचं काय झालं माहिती आहे, हे स्टेप आहे। म्हणजे आता ताराराणीबद्दल बोलणार, उद्या सकाळी अजून कोणत्याही दुसऱ्या महापुरुषाबद्दल म्हणणार, मग शेवटी आपल्या महाराजांवरती येणार। तर जेव्हा ते महाराजांवरती येणार तेव्हा आम्ही त्यांना सोडणार नाही। तर त्यांनी आताच खबरदारी बाळगावी ह्या सगळ्या गोष्टी करण्याच्या पर्यंत, की त्यांनी लक्षात घ्यावं की हे सगळे वक्तव्य चालणार नाही। दुसरी गोष्ट की आपले जे मुख्यमंत्री जे आहेत देवेंद्रजी, ते कसे तोंड बंद ठेवून गप्प बसतात ह्या गोष्टीवर। ते मुख्यमंत्री गुजरातचे आहेत की महाराष्ट्राचे आहेत? महाराष्ट्राचा इतिहास त्यांना माहिती नाही आहे। जर हे गोष्टी अशा बोलतात, तर कालपासून त्यांचा कुठलाही इंटरव्ह्यू झाला नाही किंवा कुठल्याही याच्यामध्ये त्यांनी काही वक्तव्य केलं नाही या बाबतीत। तर ते नक्की कुठल्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत हे त्यांनी विचार करावा। आणि मी ह्या तुमच्या न्यूजमार्फत मी सगळ्या महिलांना आवाहन करते की ताराराणीसारखं आता आपल्याला उभं राहायचं, कारण की ह्या सगळ्या ज्या मंत्री महोदय आहेत, जेवढे मंत्री आहेत, त्या सगळ्यांनी बांगड्या भरलेल्या आहेत। किंवा आपण त्यांना एक बॉक्सच देऊया बांगड्यांचा, की आणि बांगड्या घालून फिरा, आता आम्ही आमच्या हातात घेतो या सगळ्या गोष्टी। एक महत्त्वाचा प्रश्न आणखी एक आहे की मुंबईच्या ज्या महापौर आहेत ऋतू तावडे, त्यांनी सुद्धा या अशा संदर्भातला एक कार्यक्रम जो आहे तो बोरिवलीत पार पडला आणि त्या ठिकाणी त्यांनी असं वक्तव्य केलं की माझा 1-1.5 वर्ष गळा खराब होता आणि मग महावीरांनी मला, या मुलींनी मला आशीर्वाद दिले आणि माझा गळा ठीक झाला। ही किती श्रद्धा, किती अंधश्रद्धा आणि महापौरांकडून असं वक्तव्य येणं? बघा, मी तुम्हाला तेच सांगते, हे सगळं मतांचं राजकारण आहे। ह्या सगळ्यांना असं वाटतं की हे जे जैन लोक आहेत, जो जैन समुदाय बघा, आम्हाला त्यांचा आदर आहे, पण त्यांना असं वाटतं की हा जैन समुदाय जो आहे हाच फक्त त्यांना मतं देतोय आणि मतांचं राजकारण आहे। ते घाबरतात, ते घाबरायला लागलेत की आम्हाला मतं नाही मिळणार। पण मग आम्ही नाही आहेत का? आम्ही त्यांना वोटिंग नाही करत आहे का? आणि हिंदूच्या नावाखाली हे प्रत्येक वेळेला वोटिंग घेतात, प्रत्येक वेळेला मतदान करून घेतात किंवा वोटर्सना फ्रॉड करतात हे वोटर्स बरोबर, की आम्ही हिंदू आहात। आणि जेव्हा हिंदूंच्या बाबतीत बोलण्याची वेळ येते किंवा हिंदूंच्या बाबतीत हे सगळं असं वक्तव्य होतं, तेव्हा हे लोक कुठे असतात? हे सगळं हे चाटेगिरी आहे। मी तर तुम्हाला स्पष्ट सांगते, ही चाटेगिरी आहे या लोकांची, की चाटण्यासाठी हे असं सगळं वक्तव्य चालू आहे। आणखी काही जण आहेत आपल्याकडे। एक महत्त्वाची बाब म्हणजे की वी शांताराम, कर्मवीर भाऊराव पाटील अशी मंडळीची नावं घेतली गेली आणि ही सगळी मंडळी जैन धर्मीय असल्याचं सुद्धा या मुनींनी म्हटलेलं। या सगळ्यांवर तुमचं काय मत आहे? ॲक्च्युली बघितलं तर व्ही शांताराम, त्यांचं आडनाव खरं आहे वणकुद्रे, हे जैन आहेत, पण दिगंबर जैन म्हणजे श्वेतंबर म्हणजे कपडे घालणारे, सफेद कपड्यावर वावरणारे, आणि जे निर्वस्त्र असतात त्यांना दिगंबर जैन बोलतात। असे बरेचसे आहेत ते, पण इतकी वर्ष त्यांना ते जैन का नाही आठवले? त्यांचा पंथ वेगळा आहे, त्यांचा आपापसात त्यांचं पटत पण नाही। आता काल आपण बघितलं तर जसे पद्मसागर काय ते बरळले आहेत, तसं निलेशचंद्र मुनी म्हणून एक आहेत जे कबुतरांचा वाद काढला होता, त्यांचे अक्षर त्यांचे कपडे फाडले। बोला आत्ता तुम्हाला गरज काय? त्यांनी एका आमदाराचं पण नाव घेतलेलं आहे। ह्या आमदाराच्या लाभापोटी आणि राजकीय फायद्यापोटी हा त्यांचा सेटर आहे, सेटर हा त्यांचा जो मुनी ओरडतोय ना कालपासून, तो त्यांचा सेटर आहे। येणारी माया वगैरे कुठे लावायची हे त्यांचं। आता साधारण सांगतो, साधारण 10 ते 12 वर्षांनी डोळे बंद करून मागे बघा, संपूर्ण महाराष्ट्र जय शिवरायवरून जय श्रीरामकडे वळला। म्हणजे कोणीतरी नक्कीच महाराजांचा इतिहास पुसण्याचा किंवा खोडण्याचा प्रयत्न करतोय। आणि हे करणारं जाणून बुजून कोण आहे? हे पंडित, हे जे आहेत नयनसागर, ते मागे पण जेव्हा वाद झाला मराठी आणि जैन, तेव्हा ह्याच मुनींनी तो वाद निर्माण केला होता
तेव्हा काहीतरी मला आठवतं महावीर जयंती होती आणि मुंबईत कत्तलखाने त्या बंद करावेत हा विषय मांडला गेला. त्या अरेला कार्य झालं. त्या 2 दिवसांनी त्यांनी राजकारण खेळायला सुरुवात केली. मराठी विरुद्ध जैन म्हणून एक कोंबडी फाडली होती, सगळ्यांना माहिती असेल तर. तो प्रसंग वेगळा होता. आज वेगळ्या प्रसंगावर महाराष्ट्र उभा आहे. हे असे नसते थेरे यांना फक्त निवडणुकीच्या पुरती आठवतं. पण आजचं बघितलं तर निवडणुका होऊन गेल्यात. ह्यांच्या मनात काहीतरी मागे काळं भिरं चाललेलं आहे. मागे असाच एक विषय काढला, विल्सन जिमखाना हडपला गेला. माझा हाच मुद्दा होता की त्यांनी असं म्हटलं की हिंदू जिमखाने आहेत, इतर समाजाचे सुद्धा जिमखाने आहेत आणि त्यामुळे आता आपल्याला सुद्धा जिमखाना मिळालेला आहे आणि तो आपल्या हक्काचा जिमखाना आहे. तुम्ही या सगळ्या विरोधात मागच्या अनेक दिवसांपासून लढा देतात आणि त्याच जिमखान्यावर हे वक्तव्य आलेलं. त्या जिमखान्याबद्दल सांगायचं म्हटलं तर हेच मुनी होते जेव्हा त्या रस्त्यावरून जात होते आणि ओरडून तेच इलेक्शनच्या तोंडावरच मुख्यमंत्री साहेबांनी निवेदन दिलं की आमचे 19 लाख वोटर आहेत. ओरडून बोललेले आम्हाला स्वतःचा जिमखाना नाही म्हणून. या मुंबईच्या जडणघडणीत, महाराष्ट्राच्या जडणघडणीत या जैनांचा काय योगदान आहे? आता हे आपण चौक बघतोय ना, इकडे एक पोलीस स्टेशन, पोलीस चौकी होती, एक ट्रॅफिकची पोलीस चौकी होती, ती उडवून स्वतःच इकडे ते अस्तित्व निर्माण करायला बघतायत. आणि हे सरकार काय करतंय? 2 समाजामध्ये दुफळी निर्माण करणारे वक्तव्य जाहीरपणे होतात आणि ते पण राजकीय नेते असलेल्या मंचावरून. ह्यांच्यावर ऍक्शन का नाही घेतली जात? बाकी दुसरं कोणही काय बोलला लगेच त्याच्यावर ॲट्रॉसिटी लावा, हे कायदे लावा, ह्याच्या अंतर्गत त्याला दाबला जातो कायमचा. मग तो ते झुकतं माप नेहमी जैनांना का दिलं जातं? आणखी काही जण आहेत. एक महत्त्वाची बाब त्यांनी नमूद केली ती म्हणजे की या देशाला स्वातंत्र्य मिळालं पण तो आझाद मोदीजींच्या काळात झाला. म्हणजे या एवढे 70 वर्षे उलटून गेली, संविधानाला आपण फॉलो करतो, या सगळ्यांना डावलून फक्त मोदींमुळे आपण आझाद झालो असं त्यांचं मत होतं. कसं आहे, शेवटी आहे ना, हे जे म्हणतात ना आम्ही सर्वात जास्त टॅक्स भरतोय, हे भरतोय, ह्यांना टीका भारतात राहायचं पण आहे ना. म्हणजे काय, मोदीची तुलना केली की काय आपल्याला आपण एक सेफ झोन, कम्फर्ट झोनमध्ये येऊन जातो. मोदीची असं सांगितलं की मोदी आल्यानंतर आमचा भारत देश आझाद झाला, ठीक आहे. त्यानंतर हेही सांगतात की आपला देश आहे ना आत्मनिर्भर नाही आहे, बरेच गोष्टी टेक्नॉलॉजी नाही आहे. म्हणजे एका बाजूला मोदीची वावा पण करतात आणि एका बाजूला मोदीला हे पण सांगतात की ह्यांचं नेतृत्व बरोबर नाही आहे. तर हे फक्त ना दाखवण्यापुरती आहे. आम्हाला त्यांना असं सांगायचं आहे की आम्ही तुमच्यासोबत आहोत, हाच उत्तर आहे त्यांचं. गौरवजी, शेवटचं तुमच्याकडे येतो. 50 कोटी द्या, आम्ही मुंबईत जैन युनिव्हर्सिटी करू, आम्ही जैन धर्मावर, जैन युनिव्हर्सिटीतून PhD जी आहे ती देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधानांवर करू, अशा अनेक वक्तव्य. आणि त्याच्यानंतर एक महत्त्वाचं वक्तव्य की आम्ही सर्वात जास्त टॅक्स पेयर आहोत आणि त्यांची आकडेवारी किती आहे देशभरात याची सुद्धा मांडणी केली गेलेली. या सगळ्या प्रकरणाकडे तुम्ही कसं बघता? तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर देतो. ही मुवमेंट आहे, जर तुम्ही नीट लक्षात गेला ना, हे स्लो पॉयझन, ते टर्माइट म्हणतात ना, ते जे लाकडं खात असतात त्याप्रमाणे. काय म्हणाले? वाळवी. हे वाळवी आहे, ही एका प्रकारची वाळवी आहे लागलेली आपल्या देशाला, आमच्या महाराष्ट्राला लागलेली आहे. त्यांनी पहिलं सुरुवाती काय आलं, जैन जिमखाना, आमचा खेळाचा जिमखाना हडप केला, तिकडे जैन जिमखाना केला. जैन जिमखानाच्याच वेळेला आम्ही मागणी केली होती, आमच्या स्थानिक ह्यांनी मागणी केली होती, गिरगावकर प्रतिष्ठानने, की इकडे संभाजी महाराज जिमखाना व्हावा. तुमच्या माध्यमांना विचारतोय, हे सरकार हिंदूंचं आहे, संभाजी महाराज हिंदूंचे राजे होते, मग त्यांना संभाजी महाराज आठवले नाही का? त्यांनी जिमखाना डायरेक्ट जैन जिमखाना केला, संभाजी महाराज जिमखाना काय करू शकत नव्हते? हा प्रश्न आम्ही मराठा समाजाला पण विचारला, तेव्हा पण तुम्ही का नाही आवाज उचलला? त्याच्यानंतर ती मुवमेंट आली त्यांची जैन युनिव्हर्सिटी. हे आतापासून चालू आहे, ती मुवमेंट फक्त त्यांनी ढकलली. ती जैन मागे जा तुम्ही, ह्याच्याच मागे बरोबर जवाहर बालभवन आहे. जवाहर बालभवन म्हणजे लहान पोरांसाठी, इकडे पुणे दक्षिण म्हणजे लहान पोरांचा खेळण्यासाठी आहे ना, तिकडे ॲक्टिव्हिटीज आहेत. तिकडे जा, बॅरिकेड लागले. जैन युनिव्हर्सिटी बनते ना, ती तिकडे बनते आहे. जसं त्या लोकांनी आमको ग्राउंड चाहिए हा जो विषय मांडला होता ना, तशी जैन युनिव्हर्सिटी पाहिजे. हे तिकडे आता ऑलरेडी बॅरिकेड लागले आणि तिकडे जैन युनिव्हर्सिटी होते. डोळे उघडा, हे तिकडे होत आहे. तुमचा दुसरा प्रश्न तुम्ही लोकांनी केला, टॅक्स भरतो. आम्ही सर्वात जास्त टॅक्स भरतो, सर्वात जास्त सेल टॅक्स, सर्वात जास्त GST चोरी पण हेच लोक करतात आहेत. हे का नाही सांगत आहेत? यांचे मेटलवाले अमुकवाले बरेच आहेत, जरा चौकशी करा. GST हो ना, सर्वात जास्त कोणावरती केसेस आहेत, ह्या लोकांवरती केसेस आहेत. हे पण सांगा, तुम्ही टॅक्स भरतोय आणि टॅक्स लुबाडतोय, हेच करतात आहेत. हे पण जाहीरपणे सांगावं या लोकांनी. सगळ्यात शेवटचा प्रश्न आहे, उपराष्ट्रपती आले होते, याचं उद्घाटन झालं, त्यावेळेस तुम्हाला जे ते अडवण्यात आलं होतं, त्याच्यानंतर एक ओपेरा हाऊसला कार्यक्रमसुद्धा पार पडला होता. त्या प्रत्येक वेळी आम्ही गिरगावकर संघटना मुद्दे मांडायला पुढे येते, पण नेहमी तुम्हाला मागं सरलं जातं. आजही काल झालेल्या संपूर्ण वक्त्यावर तुम्ही आलेले आहेत. आता पुन्हा एकदा कुणाकडून दबाव टाकला जातोय का? 100% दाबला जातोय.
दबाव हा 100%. तुमचा पहिला प्रश्न पहिला इकडे क्लिअर करतो. इकडे जसं मगाशी सांगितलं, ह्याचा विरोध आम्ही केला. आम्हाला घरदार नाही आहे का? आम्हाला बायका मुलं आई हे नाही आहेत का? मित्रमंडळी नाही, आमचा व्यवसाय नाही का? प्रत्येक वेळेला हे प्रेशर द्यायचा प्रयत्न करतात. आम्ही कुठेतरी थँकफुल थोडेफार पोलिसांचे पण आहोत की त्यांना माहिती आहे कायदा सुव्यवस्था कुठे राखला जावा. म्हणजे विनाकारण कोणतरी बोलला म्हणून केसेस घ्यावा हे प्रकार फार क्वचित होत आहे पण फार क्वचित होत आहे. दुसरं तुम्ही सांगितलं की इकडे आम्हाला तुम्हाला प्रश्न काय केला की इकडे प्रत्येक वेळेला आम्हीच येतो. आमच्या शिल्पाजींनी सांगितलं की आम्ही बांगड्या नाही भरलेल्या आहेत. प्रत्येक वेळेला ते उठणार बोलणार आणि ऐकून घेणार. आम्हाला इथपर्यंत 100% माहिती आहे की इकडचे जेवढे स्थानिक नेते ना त्यांनी मलिदा खाल्लेला आहे. अक्षरशः पैसे खाल्ले आहेत म्हणून एकदम गप्प बसले आहेत. जिमखानापासून सगळ्यांपासून पैसे खाल्ले आहेत. आणि आता जी युनिव्हर्सिटी होणार आहे जवाहर बालभवनमध्ये जी लंपास करायचा प्रयत्न आहे त्यातही या लोकांनी नोट खाल्ली आहे. आमचा थेट आरोप आहे त्यांच्यावरती. शिल्पाजी वापस तुमच्याकडे येतो. शेवटचा प्रश्न आहे, इथले स्थानिक आमदार मंगलप्रभात लोढा आहेत त्याच्यावर जैन मुनी निलेश चंद्र यांनी सडकून टीका केलेली की मुद्दा हे सगळं उपस्थित केले जाते. तुम्ही या सगळ्याकडे कसं बघता? कुठला मुद्दा म्हणजे मला निलेश चंद्र मुनी यांनी मंगलप्रभात लोढांवर थेट टीका केलेली आहे. तुमचा नेमका आक्षेप कोणावर आहे? मी तुम्हाला आत्ता आम्ही जसं सगळे म्हणालो की ह्यांचं हे मिळून मिली बघत आहे. ॲक्च्युली हे त्यांना सांगतात आणि ते बोलतात. कारण की काय माहिती हे जेव्हा वादग्रस्त होणार ना तेव्हा जैन आणि मराठी किंवा आपल्या हिंदूमध्ये वाद होणार. तर हे त्यांची मिली बघत आहे. त्यामुळे तुम्ही ह्याच्यावर जाऊ नका की ह्यांनी त्यांना सांगितलं का त्यांनी ह्यांना सांगितलं. हे फक्त दिखावा आहे. बाकी सगळं मिळालेले आहेत हे लोक एकमेकांना. तारा राणी संदर्भात सुद्धा वक्तव्य केलेलं आहे. कोणाचं बोलतंय? जे आचार्य देव जे आत्ताचे जे मुनी आहेत त्यांनी तारा राणी संदर्भात वक्तव्य केलं की संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर तारा राणींनी जन्म घेतला. त्यांचं वक्तव्य नेमकं असं आहे, त्यांना त्यांचा समाज आता अग्रेशनमध्ये आलेलं हे नेमकं दाखवायचं आहे. आधीपासून शांती अहिंसाप्रिय असं जो बोलतो जगा आणि जगू द्या हे त्यांचा जगाचा नारा होता. त्यांनी हळूहळू स्टेप बाय स्टेप त्यांना कळलं आता मॉब आपल्याकडे आहे. जर का सरकार आपल्या बाजूने आहे तर सुरुवात त्यांनी केली कबूतर खाण्यापासून. तेव्हा त्यांनी आवाज दिला की शस्त्र उपसा म्हणून. अचानक हे होत नाही, एका रात्रीत वगैरे होत नाही. आणि त्यांच्या त्या शाळा तीच आहे की एक एक समाजातले इतिहास बदलायचा. आणि जर का तुम्ही मुनी असाल तर आम्हाला आधार आहे. तुमचं काम आहे धर्मप्रचारकाचं आणि धर्मप्रसार करायचं. इतिहासाची मोडतोड करायचा प्रयत्न करू नका, नाहीतर मग वेगळ्या प्रकारची मोडतोड होईल आणि त्याला संपूर्ण समाज नाही हे राजकीय नेते ते त्याला जबाबदार राहतील. आत्ताच ह्या पद्मसागरला रोखा, त्याला अटकाव करा त्याच्यावर. आता जनतेचा जेव्हा क्षोभ होईल ना त्याला जबाबदार तेच असेल. आणि इतिहास आहे महाराष्ट्राचा. जेव्हा मराठी माणूस इतिहासाची मोडतोड झाली म्हणून रस्त्यावर उतरला तेव्हा क्रांती घडलेली आहे. बोलण्यासाठी आपण जर पाहिलं तर महत्त्वाचं वक्तव्य आहे की त्यांनी म्हटलं की ज्या वेळेस मराठी माणसावर किंवा महाराष्ट्रावर कोणी चाल करून आलेला आहे तर त्यावेळेस क्रांती घडलेली. खरं तर खूप मोठी विधानं जी आहेत ती आचार्य पद्मसागर यांनी केली होती आणि त्यांच्या विरोधात आता आम्ही गिरगावकर संघटना ही जी आहे ती रस्त्यावर उतरलेली आपल्याला पाहायला मिळते. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल संगारेसह मी अजय माने, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.